इयत्ता 9वी इतिहास प्रकरण पहिले इतिहासाची साधने उपघटक भौतिक साधने उद्दिष्टे. या उपघटकाच्या अध्ययनानंतर विद्यार्थी इतिहासाच्या अभ्यासात लेखन संशोधन कार्यात भौतिक साधनांचे महत्त्व समजून घेतील. विविध ऐतिहासिक भौतिक साधने ज्ञात करून घेण्याचे स्रोत शोधतील. आंतरजालाच्या मदतीने मराठी विश्वकोश, विकिपीडिया, वर्तमानपत्रातील कात्रणे इत्यादीच्या मदतीने विविध भौतिक साधनांचा अभ्यास करण्यास प्रवृत्त होतील. नमस्कार मित्रांनो, कोविड-19च्या आपत्तीमुळे आपण व्हिडिओच्या माध्यमातून अध्ययन करीत आहोत. मागील व्हिडिओत आपण इतिहासाच्या लिखित साधनांबद्दल अभ्यास केला होता. हा आपल्या पूर्वज्ञानाचा संदर्भ गृहीत धरून आज आपण इतिहासाच्या लेखन संशोधन अभ्यासातील भौतिक साधनांचे महत्त्व समजून घेऊया. या साधनांचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो. नाणी, अलंकार, प्रार्थनास्थळे, वस्तुसंग्रहालये, दैनंदिन वापरातील वस्तू, पेहराव, राजमुद्रा, आधुनिक स्थापत्य. आता आपण एकेका मुद्द्याची माहिती बघूया. नाण्यांच्या आणि बदलत गेलेल्या चलनी नोटांच्या माध्यमातून आपल्याला त्या त्या काळातील इतिहास समजतो. भारतात चलनी नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे. भिन्न काळातील नाण्यांच्या सहाय्याने आपल्याला त्या त्या कालखंडातील महत्त्वाचे प्रसंग आणि प्रश्न समजतात. नाणी तयार करण्यासाठी वापरलेला धातू, त्या नाण्यांवरील चित्रे, वर्णने इत्यादीच्या सहाय्याने समकालीन घटनांची उकल होण्यास मदत होते. आता आपण काही नाण्यांचं निरीक्षण करूया. त्याद्वारे आपल्याला काही माहिती मिळेल ती आपण आपापल्या शब्दात वहीमध्ये नोंद करून ठेवावी. होन आणि शिवराई. मित्रांनो, ही नाणी शिवकालीन आहेत. त्यानंतर इसवी सन 1917 या वर्षातील हे नाणं ब्रिटिश सत्तेखालील भारत याचं द्योतक आहे. राजा पंचम जॉर्ज अर्थात राजा 5वा जॉर्ज याची प्रतिमा त्या नाण्यावर दिसून येते आणि हे नाणं भारताच्या पारतंत्र्याची साक्ष देतं. पुढचं नाणं हे 1970 साली प्रसिद्ध केलेलं नाणं आहे. या 1970च्या दशकातील भारतासमोरील आव्हानांचा इतिहास ते उलगडून दाखविते. या दशकात भारतात भयानक दुष्काळ पडला होता. याच कालावधीत भारत सरकारने अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी होण्याचा निर्धार केला, धोरण आखले. या नाण्यावर दिलेला संदेश सर्वांसाठी अन्न, फूड फॉर ऑल. तसेच आणखी एक नाणे 1973 साली प्रकाशित केलेले आहे. यावरती एक संदेश दिलेला आहे, ग्रो मोर फूड, म्हणजे अन्नधान्याच्या स्वावलंबनाला अधिक गती देण्याचं काम त्या कालावधीत झालेलं दिसून येतं आपल्याला. 1980च्या एका नाण्यावरून आपल्याला आणखी एक संदेश मिळतो, ग्रामीण महिला प्रगती धोरण, असा संदेश देणारं हे नाणं आहे. 1982च्या एका नाण्यावरून आपल्याला सामान्य ज्ञान मिळतं. कसलं तर 9व्या आशियाई स्पर्धेचं आयोजन नवी दिल्लीमध्ये झालेलं होतं. म्हणजे नाण्यांच्या सहाय्याने आपल्याला सामान्य ज्ञान देखील प्राप्त करता येतं. सन 2000च्या एका नाण्यावरून आसाममधील एक शिंगी गेंडा याच्या संवर्धनाचा संदेश मिळतो. अशा रीतीने भारत सरकारने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या काही नाण्यांवरून लोकसंख्या नियंत्रण व अन्य राष्ट्रीय विषय आणि घटनांवरील माहिती आपल्याला मिळते. आता एक गृहकृती करायची आहे. आंतरजालाच्या म्हणजे इंटरनेटच्या मदतीने विविध प्रकारचे नाणी आणि भिन्न काळातील चलनी नोटा या शोधायच्या आणि नेटवरून, आणि त्याच्याबद्दलची अधिक माहिती किंवा त्या नाण्यांच्या आणि चलनी नोटांच्या सहाय्याने आपल्याला कोणता इतिहास समजतो त्याचे महत्त्वाचे मुद्दे वहीमध्ये नोंद करून ठेवायचे. आणि या सर्व नोंदी शाळा भरल्यानंतर आपापल्या इतिहास शिक्षकांना दाखवायच्या आहेत. ही गृहकृती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ, अलंकार. भारतीयांना प्राचीन काळापासून अलंकारांचं आकर्षण आहे आणि अलंकार म्हणजे आभूषणे
भारतीय प्राचीन काळापासून वापरत आल्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. हडप्पा येथील उत्खननामध्ये काही दागिन्यांचे, त्या काळातल्या आभूषणांचे अवशेष सापडलेले आहेत. तुम्ही मोहेंजोदाडो हा सिनेमा जर पाहिला असेल तर त्या सिनेमात देखील त्या काळातील वर्णन दर्शविणारं, स्थिती दर्शविणारे काही अलंकार त्या सिनेमात देखील काही कलावंतांनी आपल्याला परिधान केलेले दिसून येतात. भारताची प्रादेशिक सांस्कृतिक विविधता लक्षात घेऊन वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आभूषणे आणि अलंकार वापरले जातात, हे आपल्याला आता पुढील काही चित्रांवरून स्पष्ट होईल. यानंतर वस्तुसंग्रहालये. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्याची वैशिष्ट्ये सांगणारी संग्रहालये आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे मुंबईमध्ये आहे. रिझर्व्ह बँकेचं पुणे शहरातील संग्रहालय आपल्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील सालारजंग म्युझियम, राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय वस्तू संग्रहालय नवी दिल्ली, तसेच काही खाजगी वस्तू संग्रहालये देखील आहेत. राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय पुणे, डॉक्टर भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालय मुंबई ही काही उदाहरणं देता येतील. त्यानंतरचं भौतिक साधन प्रार्थनास्थळे. प्रार्थनास्थळांचं बांधकाम, निर्मितीचं वर्ष, कालखंड, त्या प्रार्थनास्थळांची बांधकाम शैली आणि इतर वैशिष्ट्ये यावरून आपल्याला त्या त्या काळातील धार्मिक सामाजिक स्थितीचं ज्ञान प्राप्त होतं आणि इतिहास समजायला मदत होते. भारतामध्ये सर्वधर्मीय समानता असल्यामुळे आपण सर्व प्रार्थनास्थळांना समान दर्जा देतो आणि त्याकडे आपण समतेच्या दृष्टीने बघतो, समानतेच्या दृष्टीने बघतो. हिंदूंची मंदिरे असतील, मुस्लिम बांधवांच्या मशिदी, बौद्धांचे बौद्धविहार, शीख बांधवांचे गुरुद्वारा, पारशी बांधवांच्या अग्यारी आणि ख्रिश्चन बांधवांचे चर्चेस, ही प्रार्थनास्थळे आपण पाहिलेली असतील कदाचित किंवा काही पाहिली नसतील तरी आपण आंतरजालाच्या मदतीने देखील बघू शकतो. मंदिरे तर आपल्याला सर्वपरिचित आहेत. हिंदू धर्मातील विविध देवदेवतांची मंदिरे, त्यातली इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी काही मंदिरं भारताच्या विविध भागांमध्ये आहे. त्या मंदिरांच्या बांधकामामध्ये विविधता आढळून येते. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये गोपुरांचा वापर केलेला आहे. उत्तर भारतीय मंदिरांमध्ये तशी गोपुरे नाहीत. हा फरक आपल्याला दिसून येतो. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. दैनंदिन वापरातल्या वस्तू. या प्रकारच्या वस्तू संग्रहावरून विशिष्ट कालावधीतील मानवी संस्कृतीचा विकास कसा होत गेला याची माहिती मिळते आपल्याला. नाशिकपासून 80 किलोमीटरवरती सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण आहे. याच ठिकाणी गुजरात सरकारने सापुतारा ट्रायबल म्युझियम, गुजरात महाराष्ट्र असं 2 राज्यांचं विभाजन होण्यापूर्वी डांग नावाचा हा परिसर दोन्ही राज्यांमध्ये विखुरलेला आहे. आता सध्या डांग जिल्हा आहे गुजरातमध्ये. या डांग परिसरातल्या आदिवासी बांधवांनी वापरलेल्या वस्तूंचं या ठिकाणी संग्रहालय आहे. आपण जर कधी गेलात सापुताऱ्याला तर जरूर या संग्रहालयाला भेट द्या. येथील काही वस्तू आपल्याला या चित्रामध्ये दिसतात. त्यानंतर एक अडकित्ता. अडकित्त्याचा इतिहास फार रंजक आहे. हा शब्द कसा प्रचलित झाला असावा? कन्नड भाषेतून अडकोत्तू या शब्दावरून प्रचलित मराठीमध्ये अडकित्ता शब्द आला असावा असं तज्ज्ञांचं मत आहे.
राज्य व्यवहार कोशामध्ये 1676 या शब्दाचा प्रथम उल्लेख आढळतो. महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र या ग्रंथात 13व्या शतकात पोकळ होडणा असा शब्दप्रयोग याच वस्तूसाठी केलेला आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात पतंजलींच्या महाभाष्यात शंकुला असा शब्दप्रयोग अडकित्त्यासाठीच करण्यात आलेला असावा असं इतिहासकारांना वाटतं आहे. आणखी एक गमतीशीर वस्तू आहे हुक्का. सर्वसामान्य गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या सामान्य स्तरावरील माणसाकडे हा हुक्का सापडणार नाही कदाचित. याला बिद्रीवेर असं म्हटलेलं आहे. तत्कालीन समाजातील राजे, सरदार, जमीनदार, उमराव, सरंजामदार यांच्या सामाजिक प्रतिष्ठेची ही खूण हुक्का. कर्नाटकमध्ये बिदर नावाचं जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि हे बिदर हे हुक्का बनविण्याचं केंद्र मानलं जातं. याची निर्मिती व वापर म्हणजे हुक्क्याची निर्मिती आणि त्याचा वापर कधीपासून झाला असावा तर बहामनी सुलतानाच्या काळापासून याचा वापर निर्मिती आणि वापर केला जात असल्याचं मानलं जातं. अजून एक आकर्षक वस्तू आहे शहनाई. आपण त्याला सनई म्हणतो. उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब यांच्यामुळे अलाहाबादची शहनाई सर्वदूर प्रसिद्ध झालेली आहे. महात्मा गांधींचा चरखा आणि चष्मा साबरमती आश्रमात तुम्हाला पाहायला मिळेल. चरखे तर बाजारात पण मिळतात, परंतु गांधीजींच्या चरख्याचं विशेष महत्त्व आहे. सध्या तर तो राजशिष्टाचाराचा एक भाग असा आहे की कोणत्याही अन्य देशाचे प्रमुख जर भारत भेटीवर आले तर ते वेळात वेळ काढून साबरमती आश्रमात जातात आणि गांधीजींच्या आश्रमामध्ये त्या चरख्यावरती सूतकताई करतात. अशी दृश्य आपण बातम्यांमध्ये जरूर पाहिलेली असतील. मित्रांनो, तुम्हालाही अशी एखादी ऐतिहासिक वस्तू शोधावीशी वाटत असेल तर जरूर तसा प्रयत्न करा आणि त्या अनुषंगाने तुम्हाला कोणता इतिहास समजतो ते इतरांना सांगा, शेअर करा इतरांबरोबर. मला जर कोणी विचारलं की मला कोणती वस्तू शोधायला आवडेल तर मला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची पादत्राणं शोधायला आवडेल. कारण या 3 व्यक्तींची पादत्राणं ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्रांतीचे म्हणजे शैक्षणिक क्रांतीचे आणि त्यासाठी त्यांनी सोसलेल्या वेदनांचे साक्षीदार आहेत असं मला वाटतं. आता पुढे जाऊया. पेहराव. भारतातील वेशभूषेतही भिन्नता आहे. ती आपल्याला या चित्रांच्या मदतीने समजून घेण्यास मदत होईल, सहाय्य होईल. भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा केली जाते. आपण याही आधी ते पाहिलं असेल. भारताची राजमुद्रा. याखाली सत्यमेव जयते हे ब्रीद लिहिलेलं आहे. सारनाथ येथील स्तूपावरून हा आशय घेतलेला आहे. हे 4 सिंह दर्शनी बाजूने चक्र हे त्या गतीचं प्रतीक आहे. सिंह हे शक्तीचं प्रतीक आहे. अशा रीतीने ही भारताची राजमुद्रा आहे. सत्यमेव जयते हे ब्रीद यासह छत्रपती शिवाजी महाराजांची देखील राजमुद्रा हिंदवी स्वराज्यामध्ये होती. तीही आपण पहा. त्याचा अर्थ पण दिलेला आहे, तो नीट समजून घ्या. आता पुढचा मुद्दा आधुनिक स्थापत्य. हे भौतिक साधन आहे इतिहास समजून घेण्यासाठी, इतिहास लेखनासाठी, संशोधन कार्यासाठी. अनेक आधुनिक इमारती आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. यात काही प्रमुख
इमारती ज्यांना विशिष्ट प्रकारचा इतिहास आहे, मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्याच शेजारी असलेलं हॉटेल ताज, मुंबईमध्येच असलेलं महाराष्ट्र राज्याचं विधान भवन इमारत आणि मुंबईमध्ये दिवसागणिक उभ्या राहणाऱ्या असंख्य गगनचुंबी इमारती हे आधुनिक स्थापत्यशास्त्राचे काही नमुने आहेत. आता मित्रांनो, तुम्हाला काही गृहकृती करायच्या आहेत. आधी मी एक गृहकृती तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. आता गृहकृती क्रमांक 2, भारताच्या राजमुद्रेची विस्तृत माहिती आंतरजालाच्या मदतीनं विकिपीडियावरून शोधायची आहे आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घ्यायचे आहेत. गृहकृती क्रमांक 3, भारतातील महत्त्वाच्या वास्तूंचा इतिहास समजून घ्यायचा आहे. गृहकृती क्रमांक 4, भारताच्या प्रत्येक राज्यातील स्त्री पुरुष पोशाखाची चित्र संकलित करता आली तर ती करा आणि त्याविषयी तुमच्या शब्दामध्ये माहिती लिहा आणि ती तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.